आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत महाराष्ट्र दिनविशेष विद्या आणि दीपक करंजीकर यांची रश्मी वारंग आणि नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, अर्थतज्ञ, व्याख्याते, उद्योजकता सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर. दोघांचंही या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. सर्वप्रथम रश्मी, मला वाटतं आपण सगळ्या श्रोत्यांना आणि आजच्या आपल्या अतिथींना सुद्धा 1 मे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा देऊया. अगदी नक्कीच. महाराष्ट्र दिनाला खूप आपल्या वेगवेगळे संदर्भ आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस तर आहे, शिवाय कामगार दिन सुद्धा हा म्हटला जातो. त्या निमित्ताने काय सांगा? अतिशय महत्वाचा दिवस. म्हणजे खरं श्रमजीवी लोकांचा देश आहे हा, श्रमजीवी लोकांचं राज्य आहे. त्यामुळे श्रमाला महत्व म्हणून लेबर डेचं महत्व आहेच. तो कामगार दिन जरी एका वेगळ्या संदर्भात साजरा होत असला तरी मजुरांच्या श्रमाचं सन्मान करणं, त्याचा एक दिवस सन्मानाचा असणं ही मोठी गोष्ट आहे. आणि त्याच दिवशी महाराष्ट्राची स्थापना होणं हा एक फार दुर्मिळ योग आहे. सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आज या निमित्ताने आकाशवाणीवरती येऊन तुम्हाला दोघांना कसं वाटतंय? विद्याताई, काय सांगाल? खूप छान वाटतंय. काही वर्षापूर्वी मी आकाशवाणीला माझा इंटरव्ह्यू दिला होता. तेव्हा कारण वेगळं होतं. माझ्या एका सिरियलचं, म्हणजे तुला पाहते, जी गाजलेली सिरियल होती, त्या निमित्ताने तुम्ही बोलावलं होतं. आणि आजचा योगायोग वेगळा आहे. आता आमचा कपल इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्हाला कळेलच की पुढे काय काय बोलणार आहोत. पण खरंच खूप आनंद वाटतो. आणि तुमचे दोघांचेही खूप जुने ऋणानुबंध आहेत आकाशवाणीशी, त्याविषयी खूपच जुने. म्हणजे मला वाटतं 1986 पासून माझा आकाशवाणीशी संबंध. बरं. मी आर्टिस्ट जरी नंतर झालो असलो जळगावच्या आकाशवाणीचा, पण खूप म्हणजे आकाशवाणी इज अ व्हेरी डिफरंट कनेक्ट टू द पीपल. म्हणजे मला असं वाटत नाही असं कुठला मीडियम आहे की इतक्या कोटी लोकांशी एका वेळेला संवाद साधणारा, दुसरा सर्वसामान्य माणसापर्यंत जाणारं असं पेनिट्रेशन असलेलं एकमेव माध्यम आहे आकाशवाणी. म्हणजे बऱ्याच दूरदर्शन वाहिन्या असतात किंवा पॉडकास्ट असतात हल्ली, त्याचा एक इलाइट क्लास असतो. आकाशवाणी सगळ्या थरापर्यंत जातं, त्यामुळे ते अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे रुजून येणारं पाणी जे घालतात ते आकाशवाणी, ते खाटपर्यंत जातं. अगदी खरं. खूप छान. मस्त. आपण ओळख करून देताना सरांची, म्हणजे असं एका दमात सगळं सांगत असताना की लेखक, अभिनेता, व्याख्याते, सल्लागार, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार, हे सगळं अष्टपैलुत्व अंगी बाणवत असताना त्याच्यासाठी पाया खूप पक्का लागतो. तर त्यामुळे तुमच्या ह्या पाया पक्का होण्याच्या प्रक्रियेबद्दल, अर्थात तुमच्या जडणघडणीबद्दल, बालपणाबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. माझं बालपण गेलं धुळ्यात. ज्या गावात वाचनालयच माझ्या घरापासून 5 किलोमीटर होतं आणि वाचनालयाशिवाय काही स्रोत नव्हता. पण मला नेहमी असं वाटतं, आणि यात काही मी विशेष केलं असं नाही, अष्टपैलू वगैरे आहे असं मी म्हणत नाही. आपल्याला सगळ्यांनाच ती संधी असते तेवढं विस्तृत आडवं पसरायची. आपलं गोंधळ असा होतो की आपण उभं वाढायला जातो, कारण उभं वाढण्यामध्ये तुलना येते. आडवं पसरलं की तुलना येत नाही बघा. आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ आत्ता नंतर मी अमेरिकेत अनेक वर्ष शिकवलं, विद्यापीठात पण जायचो, तेव्हा शब्द वापरला होता, तो आत्ता यायला लागलाय मॅनेजमेंटमध्ये की यू शुड ग्रो हॉरिझॉन्टली. पण मला ते नेहमी असं वाटायचं. याचं कारण असं की आपण सर्वस्पर्शी आयुष्य जगू शकलो तरी खूप आहे. म्हणजे मास्टर ऑफ वन, जॅक ऑफ ऑल हे जे म्हणतात, मास्टर होऊच शकत नाही कोणी. खरं म्हणजे मास्टर ही फार मोठी गोष्ट आहे. कुठल्याही याच्यात अचीव्ह करणं, म्हणजे आता कोणीही काही अचीव्ह केलं की त्याच्या पुढचा माणूस त्याच्या पुढे जातोच ना. त्यामुळे देर इज नथिंग विच इज युनिक फॉर दॅट. पण आडवं वाढायला काही मर्यादाच नाही. तुम्ही काही कुठल्याही विषयाचा अभ्यास करू शकता. आणि कुतूहल मला वाटतं जागृत ठेवलं. मी ते नेहमी उदाहरण देतो, यावेळेला इथे पण देतो. साप आहे ना, सापाकडून शिकलं पाहिजे. तुम्ही कात टाकलेला साप कधी पाहिलाय का? तो इतका संत वळवळतो, कारण त्याची बारीक बारीक गवताची पाती पण त्याला टोचतात, त्याला रडू येतं. काट टाकल्यानंतर ती कातडी हुळहुळीत असते. पण गंमत अशी आहे की त्याने जर काट टाकली नाही तर त्या कातीमध्ये तो सफोकेट होतो, त्याचा मृत्यू नक्की होतो. त्यामुळे तुम्हाला ते कम्फर्ट झोन सारखेच तोडायला शिकलं पाहिजे. त्रास होणार, टोचणार, डोळ्यात पाणी येणार, आणि माणसं त्याला घाबरतात की मला परत परत टेस्ट नाही द्यायची, मला अनावश्यक शिकायचं नाही, मला जे अशक्य वाटतं किंवा मला समजून घ्यायचं एवढं माझ्याकडे ॲबिलिटी नाही. हा त्यांचा कॉन्फिडन्स का गेल्या काही वर्षात गेलाय मला माहित नाही. पण एरवी अनेक क्षेत्रात काम करणारी हजारो लाखो माणसं होती पूर्वी, आता ती राहिली नाही. सगळे सिंगल ट्रॅक झाली आहेत. मोनोलिथिक आयुष्य झालंय, तसं मोनो थिंकिंग आयुष्य झालंय. दॅट इज व्हेरी सॅड. तर ते न करणं, मला वाटतं ते मी करत नाही,
त्यात काही मोठी गोष्ट नाही. अनेक माझ्यापेक्षा खूप थोर लोक आहेत ते करणारे, पण आपण ते करत राहिलं पाहिजे. सारखं मला हे का जमणार नाही असं वाटलंच पाहिजे ना, त्याशिवाय कसं काय ते होणार. आणि मी तुम्हाला अगदी अनुभवातून सांगतो, आत्ता मी थोडं अधिकारानं सांगू शकतो इतक्या वर्षानंतर. आता इकॉनॉमिक्स काही माझा विषय नाही, मी इंजिनियर माणूस आहे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी इतका भयंकर चाचपडत होतो की मला कॉम्प्युटर माझा विषय नाही, तरी मी SAP शिकलो. कारण त्याच्यामध्ये इतका चाचपडलो आणि इतकं वाईट वाटायचं की आपण कशा करता हे उद्योग करतोय असं वाटायचं. पण ते अवघड नव्हतं, ते फार सोपं होतं. म्हणजे आत्ता मला तुम्ही जर DNA वर सांगितलं ना काम करायचं, माहिती घेता का, तर मी लगेच 3-4 महिने त्याच्यावर इतकं वाचन करीन आणि सहज समजून घेईल काय DNA. एकदा ती सवय लागली पाहिजे की मला हे समजून घ्यायचंय. ती इच्छेवर आहे सगळं, ते क्षमतेवर नाही. क्षमता सगळ्यांच्या सारख्या आहेत, इच्छा कमी जास्त आहे. आपल्याकडे पूर्वी बहुश्रुत असा शब्द वापरला जायचा की आकाशवाणीवर सुद्धा आपण म्हणतो की वेगवेगळे विषय आणि वेगवेगळी माणसं ही आपल्यापर्यंत पोहोचतात आणि हे एका परीने घडवणारं असू शकतं. हो, अगदीच आहे. श्रुत आणि वेलरेड हा शब्दच नाही आपल्याकडे, बहुश्रुत हा शब्द आहे. श्रुती स्मृती पुराणोक्ती, आधी श्रुती येतात, मग आठवण येते आणि मग ग्रंथ उघडायचे. आधी ऐकलं त्याच्यावर लक्षात ठेवा, ते म्हणून आकाशवाणीचं फार महत्व आहे. मी तुम्हाला सांगतो, हे नॉन लिनियर आहे. कान आहे, डोळे लिनियर अवयव आहे, पण एकाकडे बघत असतो दुसऱ्याकडे बघू शकत नाही. कान हा नॉन लिनियर आहे, सगळीकडून ऐकू येतं. ते ग्रहणाची जो परी घेतो इतका विस्तृत आहे कानाचा, श्रुतीचा. म्हणून श्रुती चांगल्या पाहिजे, म्हणून बहुश्रुत असलं पाहिजे. रश्मी, आज आपण ऐकत राहणार आहोत असं वाटतंय मला. मी रोजच ऐकते, आज तुम्ही ऐका. खरे. विद्याताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही मूळच्या कुठच्या? आणि मी मुंबईचीच आहे, पार्ल्याची. आणि लहानपणापासून नाटकात वगैरे कामं करते. म्हणजे अगदी 2रीत असल्यापासून मी नाटकात कामं केली आहेत. दूरदर्शनवरचं त्यावेळेचं किलबिल जे होतं, तर तेव्हा मी म्हणजे शाळेत असल्यापासून करते. नंतर मग कॉलेज, ML डहाणूकर कॉलेजमध्ये होते, परांजपे महाविद्यालयात शाळेत शिकत होते. आणि मी डहाणूकर कॉलेजमध्ये आल्यानंतर मग INT उन्मेष स्पर्धा, शाळेत असताना गणपती उत्सव, गॅदरिंग, म्हणजे नाटकाची आवड होतीच. माझे वडील नाटकात कामं करायचे, त्यांनी विजया मेहतांबरोबर वगैरे काम केलंय. तर ते विल्सन कॉलेजला होते, त्यामुळे मग तेव्हा ते करायचे आणि त्यामुळे त्यांच्याकडून बहुतेक माझ्याकडे आलंय. त्यामुळे लहानपणापासून नाटकाची आवड होतीच, नाटकात काम करणं. मग प्रायोगिकवरती केलं, काही दिवस हौशीवर केलं, मग राज्यनाट्य स्पर्धा, आणि त्याच्यानंतर मी प्रोफेशनलला करायला लागले. त्यामुळे मग नाटक हाच एक मेन विषय होता आणि आमची भेटही नाटकातच झाली आहे. बरं, ते पण जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. सहजीवनाची सुरुवात कशी झाली? एक नाटक होतं नाशिकचं, चंदेरी नावाचं. तर तेव्हा दीपक नोकरी करत होता आणि त्यांचं ते प्रायोगिक नाटक होतं, हौशी म्हणूया. तर त्या नाटकातली जी काम करणारी हिरोईन होती, तिचं लग्न ठरलं अचानक. आणि नाटकात काही असे प्रसंग होते थोडे इंटिमेट, हिरोईनला उचलून घेणं वगैरे. आणि तिचा नवरा रोज रिहर्सलला येऊन बसायचा आणि नंतर तो दीपकला धमक्या द्यायला लागला की बघ वगैरे. अच्छा. त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की नको, आपण तिचं लग्न ठरलंय तर आपण हिरोईन बदलूया. जे डिरेक्टर होते ते पार्ल्याचे, ते बर्वे म्हणून. तर त्यांनी विचारलं मला फोन करून, तेव्हा मी प्रोफेशनलला सुरू केलं होतं काम करणं. तर तू करशील का, असे 2च प्रयोग करायचे आहेत नाशिकचे. मी म्हटलं हो. म्हणजे तेव्हा मी टिपिकल अगदी मानधन घेऊन येऊन जाऊन वगैरे असं टिपिकल एक प्रोफेशनल व्यावसायिक अभिनेत्रीच्या याच्यात होते. त्यामुळे मी म्हटलं मी येते, पण काय 2 दिवस रिहर्सलचं असं होईल आणि मग प्रयोगाच्या वेळेला येईल आणि नंतर ओके. मग मी गेले रिहर्सलला, पण नाटकात काम करणारा जो हिरो होता तोच त्या दिवशी रिहर्सलला नव्हता. अच्छा. तो त्याच्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी गेला असं कळलं. मग मी त्यांना म्हटलं की अहो असं नाही होणार, मला वेळ नाही, तुम्ही तुमच्या हिरोला तिथे मुंबईला रिहर्सलला पाठवा. आणि मग त्याप्रमाणे दीपक करंजीकर तिकडे आले. अरे वा, हिरो आला. मुंबईला आम्ही टिळक मंदिरात रिहर्सल केल्या 2-4 दिवस आणि मग मी प्रयोगाच्या वेळा नाशिकला गेले. बरं. आणि मग प्रयोग झाला, चंदेरी नावाचं नाटक. तिथे आमची ओळख झाली. रमेश मंत्रींचं नाटक. आणि त्याच्यानंतर मग ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि पुढे मग विवाहात. म्हणजे तुम्ही मुंबईच्या नाशिककर झालात मग तेव्हा? अगदीच. नाशिकला काही वर्ष राहिलात तुम्ही की कसं? हां, 1987ला लग्न झालं आणि मग साधारण एक 10 वर्ष आम्ही तिथे होतो. त्याच्यानंतर मग अमेरिकेला गेलो. अच्छा. नाशिक ते अमेरिका आणि मग मुंबईमध्ये स्थिरावलात असं? सगळं फिरून परत मुंबईत आलो. आता कसं घडलं? म्हणजे नाही, ते घडत गेलो. म्हणजे काय, आता मी ज्या कंपनीत होतो त्या कंपनीला तिथे मार्केटिंग मध्ये होतो मी. बऱ्यापैकी काम झालं. त्यांनी मला विचारलं तुला पुढे काय करायचंय, तर आमच्या बॉसला म्हटलं मला मार्केटिंग नाही करायचं. कारण एकदा तुम्ही काही अचीव केलं ते आम्ही बेस्ट मार्केटिंगचं मला काहीतरी रिवॉर्ड दिलं होतं. नंतर पॉलिटिक्स सुरू होतं, मग पाय खेचाखेची, आपण त्यात कशाला. आणि म्हटलं ते म्हणले नवीन एक आलंय आपल्याकडे SAP, तू शिकणार का सॉफ्टवेअर. मी इलेक्ट्रिकल नाही, SAP.
मला आठवतं मी ऑस्ट्रेलियात गेलो तर आम्हाला घ्यायला लिमोझिन वगैरे यायच्या. हो, फार त्याचं हे होत, रुबाब होता. $800 पर आवर रेट होता खरं सांगायचं. आणि तर ते मला माझ्या बॉसने विचारलं, त्रेहान म्हणून आमचे साहेब होते, तर ही वॉज अनदर आयडॉल इन माय लाईफ. म्हणजे तू जा म्हटलं, ते मला कळणार नाही, मला कॉम्प्युटर येत नाही, मी माझा अक्षरशः मी हाताने टेंडर पण मी हाताने लिहायचो मार्केटिंगला असताना, किंवा टायपिंगला दिलं की परत चेक करा, डबल वेळ जातो ना, आपण लिहायचं भरायचं असं. ते म्हणले नाही तू शिकेगा, जाओ तुम, यू हॅव दॅट ॲबिलिटी, ॲटलीस्ट शिकणे की हुनर आहे. तो त्यांनी मला बळजबरी ढकललं, मी गेलो SAP शिकलो, तिथून मग नंतर सगळं बदललंच पुढचं, कारण त्याची डिमांड खूप होती. मला अमेरिकेचा व्हिसा आला, पण मग तो अमेरिकेत ते Y2K प्रॉब्लेमच्या करता सगळे प्रोजेक्ट तिकडे शिफ्ट झाले. नंतर मग मी ऑस्ट्रेलियात गेलो, मग ऑस्ट्रेलियातून आणखीन त्यांच्या कॉमनवेल्थ देशांच्या एका प्रोजेक्टवर काम केलं, तिथून मग अमेरिकेत गेलो. तर त्या समोर येत गेलं. मग SAP पण नंतर सोडून दिलं मी, फायनान्समध्ये थोडं शिकलो, मर्जर ॲक्विजिशन्समध्ये बघितलं. तिथे मला असं वाटतं समोर येत गेलं माझ्या एक विषय जे माझे नव्हते कधी, ते आपलं काय नियती असेल, भागधेय असेल, आणि ते माझ्यापुढे असे पडत गेले आणि मी ते उचलत गेलो, असं झालं असेल. पण त्यामुळे मजा आली. मला म्हणून तेच म्हणतो की त्याने मला एक समृद्ध केलं. आता मला कुठल्याही फील्डमध्ये जरी तुम्ही काम करायला सांगितलं तरी मला त्याचं नॉलेज असेल, क्वालिफिकेशन असेल नसेल, मला काही फरक पडणार नाही, समजून घेऊ. कारण हेच करावं लागलं हे सगळं शिकताना. हे नव्हतं ना माझ्याकडे काही. मी मराठी मीडियम शिकलेलं, शाळा धुळ्यातला, हे काहीच नव्हतं मला. त्या अजूनही ते SAPचा मी प्लॅटिनम लेवल कन्सल्टंट झाल्यावर पण मला कोडिंग काय करतात ते कळत नव्हतं. ते मला ज्या कंपनीत मी अमेरिकेत नोकरी लागलो तिथल्या एका माझ्या मित्राने, जो माझ्या अंडर काम करायचा, तो IISc गोल्ड मेडलिस्ट होता, त्याने मला समजावलं कोडिंग कसं करतात. मग तेव्हा मी कॉम्प्युटर हे आलं कुठून ते शिकलो, म्हणजे हे संगणक ही कल्पना कुठून आली. मग मला कळलं की इंटरनेट तर पेंटॅगॉन करता अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच शोधून काढलेलं आहे, ते नंतर लोकांना कळलं. तर ते असं सगळं आपल्या पुढे एखादं जाळं उलगडत जातं ना, एखादी कार्पेट उलगडते तशी, त्याच्याने आपण स्थिमित होतो की अरे आपल्याला काहीच अप्रूप नाही आपण जे करतो त्यात असं. पण ते पण तुम्हाला ड्राईव्ह करत ठेवतं ना, सारखं करावं, धावलं पाहिजे, केलं पाहिजे. काय एकच आयुष्य आहे. तुम्ही रामकृष्ण आले गेले, आपण गेल्यावर कोणाच्या आयुष्यावर रोखडा पण उमटत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. किती लोक आले गेले, आपण आपलं आयुष्य चांगलं जगावं एवढंच आहे फक्त वर्तमान. विद्यार्थी पण परदेशातून परत भारतात येणं, हा निर्णय कसा त्यांनी घेतला आणि तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिलात कसं? हो, म्हणजे ॲक्च्युली काय झालं, मी लग्न झाल्यानंतर नाशिकला गेले आणि इथे मुंबईची सवय होती आपली. मी गेले ते 1987ची गोष्ट आहे. तेव्हा अगदीच शांत होतं नाशिक, म्हणजे सकाळी 10 वाजता जरी दुकान गेलं तरी ते फडके मारत असायचे. तर अशा ह्याच्यात मग मला घरी काय करायचं, मी तिकडे सर्व्हिस सुरू केली काम. मी मार्केटिंगला 10 वर्ष तिथे ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटला काम करत होते. त्याच्यानंतर आम्ही अमेरिकेला गेलो. अमेरिकेला गेल्यानंतर अर्थात तिथे काही मी H4 विजावर असल्यामुळे घरी मुलं, शोफरगिरी, मुलांना शाळेत सोडणे आणणे ह्याच्यात सगळ्यात वेळ जायचा. आणि घरची कामं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत काही दुसरा पर्याय नसतो, सगळी स्वयंसेवा, सगळंच आपल्याला करायला लागतं. पण माझे अगदी छान तिकडचे दिवस होते. आणि तिकडे आम्ही एक कला म्हणून संस्था होती, म्हणजे आहे ती अजून, कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन. तर त्यांच्यातर्फे आम्ही खूप एकांकिका, नाटकं, काही फिल्म्स असं करत होतो. त्यामुळे कसं आपलं समविचारी, समआवडीची लोक असली की आपण रमतो, तसं मी रमले सुद्धा. ब्रिज आमचा एक ग्रुप होता, ब्रिज खेळायला जायचं, असं आमचं छान आयुष्य चाललं होतं. पण डोक्यात एक होतं की परत इंडियात जायचंय. माझे आई वडील इथे होते, त्यामुळे परत यायचं. दीपकचं एक म्हणणं होतं, आपण कितीही पैसे कमावले तरी कुणापेक्षा तरी आपण कमी राहणार. आपल्याला हवं, आपण जेवतो रोज एकच पोळी, त्याच्यापेक्षा जास्त काही खाऊ शकत नाही. त्यामुळे किती पैसे कमवायचे तर आपल्याला थांबायला पाहिजे कुठेतरी, आणि आपल्याला आवडीचं ते करायला पाहिजे. आणि मला एक इथे सांगावं असं वाटतं कसं की मी प्रोफेशनल नाटकात काम करत होते. माझं आई शपथ नावाचं नाटक होतं, नाना पाटेकर यांच्याबरोबर. तर मी अशा सगळ्या ह्याच्यातून मी सगळं सोडून नाशिकला गेले. तेव्हा दीपकला असं वाटत होतं की अरे ही एवढी मोठी प्रसिद्ध अभिनेत्री इथे आली आणि काहीच करू शकले नाही मी नंतर, कारण प्रोफेशनल सगळं सुटलं नाशिकला गेल्यामुळे. तर तेव्हा तो अमेरिकेला म्हणाला की तू तर परत जा आणि परत तुझं करिअर सुरू कर. अच्छा. आणि म्हणून मी डिसिजन घेतला आणि परत आलो. आणि इथे आल्यानंतर टचवूड मला सगळं मिळत गेलं, म्हणजे सिरियल्स मिळाल्या, नाटकं मिळाली, फिल्म्स मिळाल्या, आणि मग मी माझं जे करिअर राहिलं होतं ते परत सुरू केलं. सर, असा उल्लेख 1-2 ठिकाणी मीही वाचला की तुम्ही 6 देशांमध्ये वास्तव्य केलं आणि त्याहून अधिक देश तुम्ही फिरलेले आहात. खूप देश फिरलो मी. काय आलं, अमेरिकेत जे काम मी करायचो ना त्याचं एक मर्जर ॲक्विजिशन्स, म्हणजे काय छोट्या छोट्या कंपन्या घेऊन त्या देशात जाणं, त्यांच्या समजून घेणं, ते काम करायला खूप फिरायला लागतं. म्हणजे त्या छोट्या, म्हणजे कसं असतं, आमची सॉफ्टवेअर कंपनी होती, मग ती काहीतरी त्या सॉफ्टवेअर सर्किटमधलं काहीतरी त्या अल्गोरिदममधला एखादा पार्ट कोणतरी कंपनी करत असते. मग ती कंपनी आपण ॲक्वायर करतो तेव्हा तो पार्ट
त्याकडे जायला लागतं. तर असं खूप देशात मला जाता आलं. माझ्या आवडीने पण खूप देशात गेलो मी, नाही असं नाही. आणि मी कधी गेलो तर समजा आता मी लंडनला गेलो काही कामं करता इंग्लंडला, तर मी इटलीला फ्रान्सला पण जाऊन येईल. मी सुट्टी घेईल थोडी 4 दिवस, गुरुवारी जाईन, विकेंड काढेल. आवड पण आहे, मला खूप आवड. म्हणजे मला असं पण घडलं की मला अनेक ठिकाणी त्या लोकांनी यायला जिथे काहीतरी काम आहे ट्रेनिंगचं ते कर आणि तुझं बघ काय तुला ही अशी संधी देणं फार. आणि नंतर एक काय होतं की मी एक ऑनलाईन साईन केलं होतं. युनायटेड नेशन्सचं एक सोशो इकॉनॉमिक सर्कल होतं. म्हणजे सोशल इकॉनॉमिक इश्यू असतात ना समाजातले, त्याच्यावर स्टडी करणारं सर्कल होतं. ते काय व्हॉलेंटियर मागायचे, व्हॉलेंटियर होतो मी. त्यात लेख यायचे मी आपलं वाचायला, मला एक त्याची फार तो स्पंज कोरडा ठेवायची फार हाऊस. हा शब्द फार डौलदार आहे, आपण खास म्हणू ते सारखं आपलं स्पंज कोरडा करून टाकायचं, नवीन काहीतरी शोषता येतं म्हणजे. तर ते वाचायचो, मग ते काही लोक व्हॉलेंटियर करायचो, मी जायचो. मग दक्षिण अमेरिकेत ते काही 2 प्रोजेक्ट काय होतं की माझ्या टूरच्या सोडून मी ते जोडून घ्यायचो. आणि मग ते काय फक्त जायचं यायचं खर्च देतात किंवा तुम्हाला काय पर डे द्यायचे, त्यावेळेला काय अलाउन्स द्यायचे, ते पगार बिगार काही तुम्हाला देत नव्हते. पण त्याच्यामुळे लोक बघायला मिळतात हो. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, माणूस तसाच आहे बरं का. म्हणजे तुम्हाला असं वाटेल अगदी युरोपातल्या स्कॅनेडिव्हियन कंट्रीजमध्ये माणसं बस स्टॉपवर उभी असतात तर दोघांच्या मध्ये 8-8, 9-9 फूट गॅप असते 2 माणसांच्या मध्ये. आपल्याला हे दृश्य इतकं विलक्षण वाटतं. आपल्याकडे मागचा माणूस पुढच्या डोक्यावरून पुढे जायला तयार असतो. हे लोकसंख्येचा प्रश्न नाही, हा त्यांच्या त्या इंडिव्हिज्युअलिझमचा प्रश्न आहे. हे फरक कळतात. केवळ लोकसंख्या आहे म्हणून आपल्याकडे असं लोक करतात असं नाही. आपली ही वृत्ती आहे. आपण दुसऱ्याच्या आयुष्यात एन्क्रोच करायला आपल्याला काही वाटत नाही. ते नॉर्मल आहे आपलं. आपण कुठे गेलं कोणतरी विचारतो कुठे चालले, आज काय काम आहे, काय असं कोणी कोणाला विचारू शकत नाही. मला अमेरिकेत मी डबा न्यायचो, आपण डबा खात बसलोय लंच टाइमला, तर कोणी आलं तर आपण म्हणतो घ्या. तो म्हणायचा नो इट्स युअर फूड, यू इट. तो अरोगन्स नव्हता. दे आर व्हेरी इंडिव्हिज्युअल. स्पेस. ते म्हणतात की माझं तुझं. आता ते चूक आहे बरं का, ते बरोबर पण नाही. कारण त्यामुळे ते समाज सगळे तुटायच्या कगारवर येऊन उभे आहेत. म्हणजे समाज म्हणून वैयक्तिक ते फार मोठी माणसं आहेत, पण ऍज अ सोसायटी दे आर व्हेरी वीक. अँड दॅट्स द रिझन ऑफ दॅट की ती सोसायटी तुटत गेली. धागेच नाहीत ना जोडणारे, काही रिलेशनशिप्स नाहीत, कौटुंबिक धागे नाहीत, कल्चरल धागे नाहीत. फक्त एक प्रत्येकाला हिस्ट्री आहे जी त्या देशाची हिस्ट्री आहे, त्याचा प्रत्येकाशी कनेक्ट नाही. घरटी एक माणूस मिलिटरीत गेलेला आहे समजा, त्यामुळे युद्धाबद्दलचा एक तिटकारा आहे. हे सगळं घेऊन त्यांना जोडणारा असं काही धागा नाही जो आपल्याकडे आहे. मोटरसायकल सुद्धा दीपकचं आवडतं आहे. म्हणजे अमेरिकेहून आल्यानंतर त्यांनी जवळजवळ 7 का 8 ट्रिप मोटरसायकलवर केल्या हिमालयात. अच्छा. सगळे 27 पास झाले फिरून. आता मध्ये मी झाबुआला जाऊन आलो. झाबुआ हा मध्य प्रदेश मधला आदिवासी जिल्हा आहे. हो काय काम आहे, 750 गावांचा जिल्हा आहे. याच गोष्टीला जोडून विचारायचंय, तुमची निरीक्षणं खूप सुंदर आहेत. तर या निरीक्षणांनी लेखकाला जन्म दिला की लेखक म्हणून निरीक्षणं सुरू झाली? नाही, एक्सप्रेस व्हायला आवडणं हा मूळ भाव लागतो. बरं. लेखन किंवा भाषण हे मेडी आहे. मी एक्स्ट्रोवर्ट माणूस आहे, मला एक्सप्रेस व्हायला आवडतं. घातसूत्र, विघ्नविराम, लेखनाची सुरुवात कशी ती झाली. मी पहिल्यांदा भोसला मिलिटरी स्कूलला नाशिकच्या एका चाणक्याच्या काळातले सुरक्षा याच्यावर एक पुस्तक त्यांच्या अभ्यासक्रमात लिहिलं होतं. बरं. त्यावेळेला नाशिकमध्ये मी असताना इंग्रजी वर्तमानपत्रात भारताबद्दल काय लिहून येतं याचा अनुवाद लिहायचो. तरुण भारत करता आणि विवेक करता, की बाबा एक ते अनुवाद द्या, ते काय काय येतं ना, एक परदेशातून आपल्याकडे कसं बघतात. तेव्हा मी सगळी इंग्लिश मासिकं वाचायचो. मला कळलं की लोक म्हणायचे अरे छान वाटलं. मग ते संक्षिप्त लिहावं लागायचं ना, कारण अख्खं मासिक तुम्ही काही कॉपी नाही करू शकत. भारताबद्दल जर 4 पान असेल तर ते 5 ओळीत लिहायचं. मग ते शब्दांवरची आपली हुकमत हळूहळू वाढत जाते प्रॅक्टिसने. मला घातसूत्राचं तर खूपच, ते पुस्तकाचं खूप मोठी हिस्ट्री आहे, ते केव्हा लिहायला घेतलं. पण मला ते लिहिताना असं वाटलं की आपल्याला ना हे सगळं लोकांना सांगितलं पाहिजे. मी इथे आल्यावर अनुभव नावाच्या मासिकात, अमेरिकेत मी काही काही मासिकात भारताबद्दल लिहिलं नाही असं नाही, खूपच गोष्टी लिहिल्या. आणि कसं गंमत असते बघा, एक मला इथल्या एका माझ्या मित्राने मला सांगितलं एकदा आमच्याकरता एक लेख पाहिजे अमेरिकेत असताना. तर मी विमानाने गेलो होतो. तर मी म्हटलं पहिला विमान प्रवास मी जेव्हा केला सिडनीला जाताना, तेव्हा असं विमान मुंबईला फिरून उडालं आणि तिकडे जातं ना खाली सिंगापूरकडे, ते एक मोठा राऊंड घेतं. त्यानंतर 2-3 वेळा मी गेलो आलो. पण तेव्हा सगळा जो आहे ना आपला सह्याद्री दिसतो आपल्याला. आता गंमत बघा कशी असते, फक्त मराठी भाषेमध्ये जी मुळाक्षर आहेत ना ती क्ष न्य अशी आहेत, वेगळ्या वळणाची. हे वळण आहे नाही तिथून आलंय. सपाट प्रदेशातल्या भाषेमध्ये तशा मुळाक्षर नाही. अच्छा. क्ष नाहीच नाही हिंदीत. कक्षा आहे पण ते क्ष त्याचा न्य तर नाहीच आहे, ळ नाहीच आहे. हे जे सगळे आलं असेल हे कदाचित परदेशात आली का मराठी भाषा, असा एक मी लेख लिहिला होता. तो मला म्हणला अरे काय मेटाफर आहे, हे फारच छान मेटाफर, असं मी कधीच वाचलेलं नाही.
आणि जोडणी पण खूप मला ते असं एकदम लक्षात आलं की असं काहीतरी आपल्याला सुचतं, मग ते तुम्हाला लिखाणाला प्रवृत्त करतं. त्यामुळे हे घातसूत्र पुस्तक जे आहे ते जर तुम्हाला त्याचे रेफरन्स बुक तुम्ही बघितले ते इतके डिफिकल्ट आहेत, तुम्ही 4थं पान वाचू शकत नाही. बरं. म्हणजे ते पुस्तक लिहायला मला जेवढी चिकाटी लागली तेवढी ती पुस्तकं वाचायला लागली त्याच्यापेक्षा कैक पट जास्त. कारण ती झोप यायची मला वाचता वाचता. 400हून अधिक पुस्तकं, 482. सो ते असं पुस्तक वाचलं की ते इतकं कॉम्प्लिकेटेड इंग्लिश, आणि अमेरिकन इंग्लिश इज अनदर इंग्लिश. बरोबर. ते इतकं कॉम्प्लिकेटेड, त्यांची भाषा, त्यांचे शब्द, त्यांचे जार्गन्स, ते इतके विचित्र शब्द वापरतात. ते कंटाळा यायचा. पण काय आलं की त्याचं आपल्याला सोपं करून दिलं पाहिजे ना. आणि नंतर आल्यावर मग मी अर्थक्रांतीचं पण काम करताना त्यांनी सगळं तो प्रस्ताव जो अनिल बोकिलांनी कन्सेप्ट, ती त्याची सुलभीकरण केलं. आता मगाशी मी सुलभीकरणाचं बोललो बसताना की सगळ्या गोष्टी सुलभ करू नये, पण मला कळण्या इतकं सुलभ झालं पाहिजे. बरोबर. मला अवघड असतं हे मान्य पाहिजे, मग सुलभ करण्यात मजा आहे. पण मला अवघडच नको, मला सुलभच पाहिजे, हे म्हणजे गुळाच्या भेल्या खाल्ल्यासारखं, त्याला काही अक्कल लागत. तुम्ही हा त्यांचा लेखक म्हणून प्रवास विद्यार्थी पाहिला असेल, कसं किती तास ते बसून लिखाण करायचे किंवा कसं असायचं? ऍक्च्युली सगळ्यात पहिल्याने मी त्याच्या कविता वाचल्या होत्या. म्हणजे आमचं जेव्हा लग्न ठरलं त्याच्या आधी तो खूप कविताही करायचा. मी तेव्हा म्हटलं होते आपण त्याचं पुस्तक करूया, पण ते काय अजून झालेलं नाही. त्यामुळे कवितानी मला माहिती होता दीपक. त्याच्यानंतर त्याचे लेख वगैरे वाचायला लागले. आणि घातसूत्राच्या वेळेला खूप रात्र जागून त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे काय काय वेळेला मला कळायचं नाही हा किती वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत बसलाय वाचत बसलाय. आणि तो म्हणाल तसं की खूप दिवस लागले त्या पुस्तकाला. पण काही वर्ष तो अमेरिकेत होता आणि मी इंडियात होतो, त्यामुळे तेव्हा डायरेक्ट मला कळायचं नाही की ह्याचं किती लेखन झालंय आणि काय करतो. पण प्रचंड मेहनत त्यांनी घेतली, नो डाऊट. पण हे पुस्तक असा इतका विक्रम करेल असं वाटलं होतं का? नाही. ते प्रकरण जेव्हा मी लिहायला घेतलं की जूनच्या 60 लाख जूनच्या मानवी संहाराचा प्रोजेक्ट बनवला गेला अशा अर्थाचं, मी ते लिहिल्यानंतर मला अक्षरशः 1.5 महिना बरं वाटत नव्हतं. असं मला झोप लागायची नाही की हे जर उद्या आपण एक्सपोज केलं तर काय होईल ना, मारतील लोक आपल्याला. तर कारण ते स्फोटक आहे. बरोबर. आजच्या विश्वाचे अर्थ ते 40 लेख आहेत. त्या 40 लेखांची जी कारणं आहेत ना ते घातसूत्र आहेत. बरं. ग्रंथ आहे हा मोठा. त्याचा सोर्स, एक 40 इश्यू जगात असे का तयार झाले त्याची कारणं घातसूत्रामध्ये, तो सिक्वल आहे एका अर्थाने. आणि ते जर घातसूत्र तुम्ही ऐकलं नाही, नीट वाचून समजून घेतलं नाही तर तुमचा अपघात होऊ शकतो. ते अस्वस्थ सूत्र आहे. आणि त्याच्यावर मात करायची असेल तर काय करायचं हे विघ्नविराम आहे. क्या बात आहे. हे प्रवाहाविरुद्ध पोहणं जे आहे त्याच्यासाठी म्हणजे केवळ लेखनशैली किंवा अभ्यास याच गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, तर मानसिक तेवढी तुमच्यात ताकदही हवी. व्हल्नरेबिलिटी कळली की तुमच्यात पण येते. एकीकडे रश्मी बघ, ते आपल्याला जगभरातनं फिरवून त्या घातसूत्रातनं आणतात की सगळ्या ठिकाणचे घात हे कसे कसे घडले असतील, काय त्याच्या मागचा म्हणजे शोध घेण्याची वृत्ती ही त्यांची. आणि दुसऱ्या बाजूने एक साहित्याकडे पाहण्याचा एक त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन, रसिक म्हणून दृष्टिकोन आहे. चांगले आस्वादक आहेत. तर हा तुमचा पिंड कसा आणि कधी घडत गेला? नाही, पण साहित्याचं मला म्हणजे जी.ए. कुलकर्णी माझं दैवतच आहे. ग्रेस माझं दैवत आहे. खानोलकर हे देव आहेत माझे. रॉय किणीकरांचा एक कार्यक्रम आकाशवाणीवरच मी केला आहे. नाही, ही फार मोठी माणसं आहे. मी आत्ताच सांगत होतो की आपल्याला त्याची किंमत नाही कळत. तुम्ही सगळे आपले साहित्यिक लिहून काढा, त्याची नावं लिहा आणि खाली जागतिक साहित्यातली नावं लिहा. मराठी एकमेव राज्यभाषेचे साहित्यिक हे जागतिक साहित्यात काकणभर सरस आहेत. आणि तेवढा स्पॅन नाही. मी नेहमी सांगतो, आणि हे मी कुठल्याही अवधत्याने बोलत नाही, अज्ञानाने अजिबात बोलत नाही. कानेटकर हे शेक्सपियरपेक्षा मोठे नाटककार आहेत. जी.ए. कुलकर्णी हे चेकॉवपेक्षा श्रेष्ठ लोकगाथा लेखक आहेत. ग्रेस हा अत्यंत मोठा कवी आहे बायरन, शेली, किट्सपेक्षा. खानोलकर यांच्यापेक्षा मोठे आहेत. जो आविष्कार असतो ना, मेटॅफरिक जे आकलन आहे ना, सगळ्या जगण्याच्या निचोड असतो जगण्याचं, त्याचं आकलन असतं, ते आपल्या साहित्यिकांचं फार मोठं आहे. जी वाचल्यानंतर अशी लालच, अरे असं कसं काय लिहू शकतात ते लोक. म्हणजे ग्रेस लिहितो की तुम्हाला झरा उचला या दगडाची छाती पाहिजे. म्हणजे काय, झरा दगड असेल तिथूनच तयार होतो, भुसभुशीत मातीत झरे नसतात. म्हणून तुम्हाला दगडाची छाती पाहिजे, तेव्हा झरा निर्माण होऊ शकतो. हा कॉन्ट्रास्ट आहे निसर्गातला, की जीवन देणारं पाणी अत्यंत कठोर अशा याच्यातनंच कपारीतनं येतं. ते असं लिहिण्याची ताकद किती आकर्षण वाटेल याच्याबद्दल आपल्याला. आणि देशविदेशातलं साहित्य सगळं वाचलं पाहिजे. ज्या देशात महाभारत घडलं ना, त्याचं जे काय झिरपलं असेल ना खाली, तिथे तिथलं साहित्य किती, आपण आपल्याला त्याचं आत्मवंचन आहे. आपल्याला स्वतःबद्दल आपण फालतू आहेत असं कोणतरी बिंबवून दिलं, आपण ते पकडून ठेवलं.
एक कुतूहल असं वाटतं की तुमचं हे जे लेखन आहे सगळं ते आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणूया किंवा सहसंबंध यावर आहे, पण मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की ज्याची मुळं इतकी घट्ट असतात ना मातीशी, तोच अशा पद्धतीने बाहेर विस्तारू शकतो. महाराष्ट्रात ती ताकद आहे, अत्यंत सक्षम माती आहे, ज्याला सृजनाची माती म्हणतात अशी महाराष्ट्राची माती आहे. जगाकडे पाहिजे दृष्टी मिळाली कारण मी महाराष्ट्रीयन आहे. कारण मला ज्ञानेश्वर कळायला लागले. तुम्ही 11व्या शतकातले ज्ञानेश्वर आहे, ते सांगतात की घोडी पुढे जाते नदी आणि झाडं मागे जातात, तसं सूर्य पृथ्वीचं आहे की सूर्य पृथ्वी फिरते, सूर्य फिरत नाही. ज्ञानेश्वर दाखला आहे ज्ञानेश्वर इथला. हे विज्ञान तुम्ही गॅलिलिओ 1600 आहे, त्याच्या पुढच्यानंतर 400 वर्षाने तुम्हाला कसलं अप्रूप वाटलं पाहिजे, गॅलिलिओचं का ज्ञानेश्वरांचं? हे जिथे घडलंय, जिथे ही प्रज्ञा आहे तिथले, त्यामुळे जग समजणं सोपं आहे. किरकोळ विषय जगाचे त्या मानाने. विद्याताईंकडे थोडस परत येणार आहे. तिलाच विचारा जास्त. मधला एक थोडासा काळ होता जिथे तुम्ही थोडासा करिअरमधनं गॅप झाली आपली, किंवा एक थोडासा ब्रेक घेतला होता असं आपण म्हणूया. त्या दरम्यान तुम्ही काय करत होतात हे जाणून घ्यायला फार आवडेल. अमेरिकेत मग मी मुलांच्या शाळेत थोडंसं PTA वगैरे काम करत होते तिथे. आणि तिकडचा ग्रुप जो होता आमचा नाटकाचा, तर आम्ही मग नाटकं बसवायचो, एकांकिका बसवायचो. आणि टिपिकल अमेरिकन लाईफ चालू होतं माझं तिथे. एक 10 वर्ष म्हणजे कॅम्पिंगला जाणं दर विकेंडला, पॉटलग्स वगैरे, आणि घरची कामं ह्याच्यात झाली, ते करत होते. त्यामुळे ती मधली वर्ष माझी काहीशी हाऊसवाईफ अशीच गेली घरगुती. पण जेव्हा मी डिसिजन घेतला की परत इंडियात येऊया, मग तेव्हा आम्ही जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा बरेचसे नाटकवाले आमच्याकडे तिकडे अमेरिकेत यायचे. मी नाव घेईन सुधीर भटान यांचं, कारण ते माझे प्रोड्युसर पण होते. तर ते किंवा मंगेश कदम, विजय केंकरे, हे सगळेच जण नाटकं घेऊन तिकडे यायचे. मोहन जोशी होते. आणि मग प्रत्येक वेळेला काय व्हायचं, मी घरी असायचे, मग त्यांना कुठे घेऊन जायचं असेल तर थोडंसं राजू गाईडची भूमिका करत होते, तिथे घेऊन चल, तिथे घेऊन चल. त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, आणि मी त्याच व्यवसायामध्ये असल्यामुळे सगळ्यांची आधीपासूनच ओळख होती. आम्ही जेव्हा डिसिजन घेतला की परत इंडियात यायचं, तेव्हा मंगेश कदमनी मला विचारलं की तू आल्यानंतर नाटकात काम करशील का व्यावसायिक? म्हटलं हो, अरे का नाही, नक्कीच मला आवडेल. आता मुलं पण मोठी झाली, म्हणजे तशी माझी घरची जबाबदारी संपली होती, मुलं मोठी झाली होती. मग मी परत आले आणि लकीली मला त्यांनी लगेचच विचारलं. त्या एका वळणावर नावाचं नाटक होतं, मधुगंधा कुलकर्णींनी लिहिलेलं, आणि मंगेश कदम दिग्दर्शित करत होता. तर मी म्हटलं हो, मी नक्की करेन. आणि तेव्हा आधी गिरीश ओक काम करणार होते, पण त्यांचं काहीतरी शूटिंग वगैरे आलं, आणि म्हणून मंगेशनी मला विचारलं की दीपक काम करेल का ते. दीपक तेव्हा अमेरिकेतच होता, मी एकटी फक्त मुलांना घेऊन पुढे आले होते इंडियात. तर मी म्हटलं अरे, तो म्हणे हो, ॲज अ म्हणजे मेन लीड हिरोचंच. म्हटलं मी विचारते, कारण आम्हाला डिसिजन घ्यायचाच होता की परत इंडियात यायचं, पण काहीतरी हातात पाहिजे, त्याच्याशिवाय परत कसं आहे. आणि तो CEO म्हणजे मोठ्या पोस्टला होता सिनॉप्सिस नावाच्या कंपनीत, त्यामुळे तो डिसिजन घेणं पण तसं कठीण होतं. म्हणजे सगळ्या आम्हाला वेळातच काढत की अरे, अमेरिकेचं एवढी छान पोस्ट सोडून इकडे येणं. पण आम्ही ठरवलं होतं की इंडियात परत जायचंच म्हणून. तर मग जेव्हा असा ऑफर झाला तेव्हा मी दीपकला लगेच फोन केला. म्हटलं अरे, तो असं म्हणतोय. तो म्हणजे ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स तुला एकदम डायरेक्टच व्यावसायिक रंगभूमीवर ॲज अ हिरो म्हणून तुला एंट्री मिळेल. मग आम्ही मोठा ब्रेक आणि मग आम्ही तो डिसिजन घेतला. मग मी करतच होते, दीपक आला. दीपकनी आणि त्या वर्षीची सगळी व्यावसायिकची ही सगळी नॉमिनेशन्स, काही बक्षिसं दीपकला आहेत ॲज अ बेस्ट ॲक्टर म्हणून. आणि त्याचं पहिलंच ते व्यावसायिक नाटक होतं अमेरिकेहून आल्यानंतर. आणि मी तेव्हापासून मग नंतर आम्ही डिसिजन घेतलाच की आता पण इथे थांबायचं. म्हणजे तोपर्यंत त्यांनी सुट्टी घेऊन आला होता तो, आणि मग तिकडचा जॉब त्यांनी रिझाईन केला आणि आम्ही इथे थांबलो. आणि मग सुरू झालं. मग सिरियल्स मिळत गेल्या. जोगा नावाची फिल्म केली मी राजीव पाटीलची, आमचा नाशिकचाच होता, ती मिळाली फिल्म. आणि असं एकातून दुसरी कामं असं करत मिळत गेली. एकत्र अशा पद्धतीने काम करणं म्हणजे सहजीवन, एक कौटुंबिक सहजीवन वेगळं असतं आणि व्यावसायिक सहजीवन वेगळं असतं. तो अनुभव दोघांचा कसा होता नाटकातनं एकत्र काम करण्याचा किंवा कला क्षेत्रात एकत्र काम करण्याचा? पहिलं आम्ही एकत्र काम केलं ते लग्नाच्या आधी, म्हणजे चंद्री नावाचं, त्याच्यात आमची ओळख झाली. त्याच्यानंतर दुसरं आम्ही केलं ते डायरेक्ट अमेरिकेतून परत आल्यानंतर त्या एका वळणावर. त्याच्या पुढे प्रेमाच्या गावा जावी म्हणून जे नाटक होतं त्याच्यात आम्ही केलं. आणि चौथं केलं कसाब आणि मी. आणि ते भय इथले संपत नाही, 5 नाटकं आम्ही एकत्र केलेली आहेत. आणि 2-3 सिरियल्स मध्ये एकत्र, म्हणजे नवरा बायको म्हणून काम केलं. अनुभव म्हणायचा तर घरचे डायलॉग्स इथे नसतात, फारच वेगळे असतात. त्यामुळे इथे फार गुडी असं होतं, जे आपलं थोडंसं घरात संघर्षाचे काही प्रसंग येतात, तू इथे म्हणजे खूप गुडी. आणि मग कधी कधी वाटतं अरे वा, असं पण होऊ शकतं, असं पण वागतो का खरंच. पण नाही, म्हणजे अभिनयाच्या बाबतीत म्हटलं तर
चांगलं म्हणजे वाटत राहतं. आम्ही दोघांना एकमेकांना सजेस्ट करतो की नाही हा तुझा टोन चुकतोय इथे. त्याला मी सांगते किंवा तो की नाही हा सीन बरोबर नाही झाला किंवा असं नको घ्यायला पाहिजे होतंस. मग ते आमच्यात डिस्कशन होत राहतं. त्याचं नाटक आता चालू आहे अमेरिकन अल्बम नावाचं. मग ते जेव्हा सुरुवातीपासूनच मिळतं तेव्हा मग आम्ही गिव्ह अँड टेक चालू असतं. मी त्याला म्हणते नाही हे असं नाही, हे बरोबर नाही वाटत आहे, किंवा तोही मला सांगतो की नाही हा सीन नाही चांगला झाला की तू असं घेऊन बघ. त्यामुळे हे डिस्कशन आमचं होत राहतं ॲज अ व्यावसायिक ह्याच्यावर. आता त्या अमेरिकन अल्बम विषयी आम्हाला सांगाल? हा, म्हणजे त्याचं आता नाव बदललं आहे. कारण गंमत अशी झाली की काही लोकांनी फोन करून आम्हाला विचारलं की हे गाण्याचा कार्यक्रम आहे का, आम्हाला अल्बम म्हटलं. अल्बम म्युझिकल अल्बम. लोकांच्या बुद्धीला काही मर्यादा नसते. आणि आपण मग आम्हीचं नाव आता तू भेटशी नव्याने असं नाव ठेवलंय. ते काही नाही, अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी माणसाची कहाणी आहे. ती लिहिली आहे राजन मोवाडीकरांनी. त्यात इनपुट बरेचसे मी तेव्हा दिले होते. तिथे जी माणसं राहतात त्यात चूक बरोबर असं काही नाही. त्यांना तिथे मुलं होतात आणि ती मुलं अमेरिकन सिटीजन असतात आणि तो माणूस मात्र किंवा ते कुटुंब भारताशी आई वडील जोडलेले असतात. प्रत्येकाचा एक पास्ट असतो, एकाचा पास्ट भारताचा आणि एकाचा नाही. याच्यामध्ये जे ताणतणाव निर्माण होऊ शकतात समजून घेण्याचे, तिथल्या संस्कारांचे, तिथल्या व्हर्च्यूजचे, तिथल्या काही मूल्यांचे, तिथल्या काहीतरी चांगल्या वाईट गोष्टींच्या डिसिजनचे, ते नेहमी गॅप असतात. अमेरिकेत कसं इंडिव्हिज्युअलिझम फार आहे. म्हणजे मुलीच्या रूममध्ये जाताना सुद्धा बापाला नॉक करून जायला लागतं. जर नाही गेला तर मुलगी 911ला फोन करून बापाला पोलीस येऊन घेऊन जातील अशी व्यवस्था करते. हे मी बघितलेलं आहे. आपण जजमेंट शूटर कधी बसू नये. तर त्याबद्दल ते नाटक आहे. तुमच्यातला लेखक, अभिनेता, व्याख्याता आणि सल्लागार हे एकमेकांना कसे पूरक ठरतात? सगळेच पूरक, कन्व्हर्ज होतो ना. सगळेच कुठलेही गुण. तुमचं पण तसंच आहे. तुम्ही 3 तुमच्या क्वालिटी घ्या, त्या एकमेकाला सुपूरक असतात. पाकेटमाराचं अक्षर कधी चांगलं नसतं. आणि ते कॉम्प्लिमेंटरी क्वालिटी नाहीत. त्या चांगल्या गोष्टी या कॉम्प्लिमेंटरीच असतात. ते सगळं कन्व्हर्ज होतो, एकरेशी होतं पुढे. पण इथे भारतात आल्यानंतर म्हणजे विद्याताई म्हणाला तसा तो नाटकाचा ब्रेक मिळणं या भरोशावरती नाही, या भरोशावर मी आलो नव्हतो. मी यायला वेळ घेत होतो कारण मी माझं कॅल्क्युलेशन करत होतो ऑनेस्टली. कारण शेवटी असं असतं की तुम्ही जबाबदार असतात कुटुंबाला. बरोबर. आणि मी जबाबदार होतो. तुम्हाला माय मुलांचं पुढचं आयुष्य, लग्न, हे सगळ्याचं गणित मी मांडत होतो. त्यामुळे याच्या भरोशावर नव्हतं, हे बोनस समजायचं. फक्त मी एक नक्की ठरवलं होतं की याच्या पुढे हे अशा नोकऱ्या करत बसायच्या नाही रात्रंदिवसाच्या. पण मग इथे भारतात आल्यानंतर तुमची बाकीची क्षेत्र? हो, मग मी सगळंच आवडी माझ्या ज्याच्याकरता आलो, जे करायचं ते करता आलो ना. जे करता आलं नाही किंवा जे करायचं त्याच करता आलो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट धुंदाळायला सुरुवात केली मी. तुम्ही जाणीवपूर्वक मराठीमधनं सगळं लिखाण केलेलं आहे. म्हणजे असं मी म्हणणार नाही की आंतरराष्ट्रीय संबंधांवर मराठीत लिखाणच झालं नाही, पण इतक्या सजगपणे आणि थोडंसं आपण म्हणूया की प्रवाहाच्या फार वेगळ्या दिशेने जाणारं तुमचं लेखन आहे. तर हा मराठीचा म्हणजे आता अभिजात दर्जा वगैरे तर आहेच, पण हा सहसंबंध किंवा नातं मराठी, आपल्या मराठी भाषा ही मी खरंच सांगतो ही सगळ्यात समृद्ध भाषा आहे. कारण अजूनही तिच्यात बोली भाषेचे परिमाण आहेत, तिला डायमेन्शन्स आहेत. दूर हा शब्द आपण म्हणताना दूरचा फील येतो. हे फार जगातल्या कमी भाषांमध्ये शिल्लक आहे. उच्चारावर फील, ज्या उच्चाराधिष्ठित भाषा अजूनही आहेत, मराठी अजून तशी भाषा आहे. सावकाश म्हणताना त्या शब्दाला एक नाद आहे बघा. त्यामुळे मराठी ही इज द बेस्ट लँग्वेज इन अ वे फॉर एक्सप्रेशन आणि अंडरस्टँडिंग. आई मुलाला इंग्लिशमध्ये शिकवायला लागली ना, म्हणून मला हे बाबा ब्लॅक शीप, जॅक अँड जिल हे कुठले भूतं काढली यांनी मराठी मुलांना शिकवण्या शाळेत. यांचा काही यांना कॉन्टेक्स्टच नाही. कोण बाबा ब्लॅक शीप आणि कोण जॅक अँड जिल. तुम्ही एन्व्हायरमेंटच्या कविता द्या ना. त्यामुळे ती तशी भाषा आहे की जी अजूनही निसर्गाशी जोडलेली आहे. तर आपण त्यामुळे त्यातच लिखाण केलं पाहिजे. आपण त्यात भरच घातली पाहिजे. 14-15 वर्षाच्या माणसाने कोलू ओढला, तो सावरकरांसारखा माणूस मराठीला शब्द देतो, क्रांतिकारक आहे, त्याचा काय संबंध असं आपण म्हणू शकत नाही. आपण आपल्या परीने ते सगळं रिचच करत गेलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे. आपण काय उपकार करत नाही कोणावर. ज्ञानेश्वरचं अख्खी ज्ञानेश्वरी प्राकृतात लिहित असतील, बोलीभाषेत लिहित असतील, तर त्याचं कसं महत्व आपल्याला कळायला पाहिजे ना. की माझं काम तर एक आहेच, एक व्हर्टिकल माझ्या आयुष्याचं मरेपर्यंत असं आहे की तो माझ्या भाषेतनं मी एक्सप्रेस होणं, त्याशिवाय त्यात माझं कॉन्ट्रिब्युशन होणार नाही. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मला हे पुस्तक इंग्रजीत सहज लिहिता, ट्रान्सलेट केलं, सहज लिहिता आलं असतं. पण माझ्या लक्षात असं आलं की अरे आपण आपल्याच लोकांना जर कळलं नाही तर बाकी लोकांना ज्ञान देऊन काय करायचंय. घर अडाणी ठेवून गावात कंदील घेऊन फिरण्यात काहीच मतलब नाही ना. मोठा विचार आहे. तुम्हाला जर आता अभिजात दर्जा म्हणजे काय, 2000 वर्षापूर्वीची भाषा झाली ना. 2000 वर्ष लिहिलं जातं नाही भाषेत.
2000 वर्षापूर्वी जगात काय होतं, प्रत्येक देश घ्या त्याचा इतिहास मागे जा बरं, तुम्हाला याच्यातले 90% देश मिळणार पण नाही देश म्हणून. तिथे हे राज्य आहे, तिथे ही भाषा आहे, आणखीन काय तुम्हाला पाहिजे, ते तुम्हाला पुढे नेता येत नाही, एवढं सोपं काम करता येत नाही, ते केलं पाहिजे. आणि त्यात काहीच उपकार नाही. मला तर नेहमी असं वाटतं, मी तुम्हाला खरं सांगतो, मी इतक्या ठिकाणी व्याख्यानं देतो, आता उद्या केजला मी जाणार आहे, मी तुम्हाला लिहून देतो, ग्रामीण भागातल्या मुलांना जे मराठीमध्ये कळतं ना ते इंग्रजीत कळत नाही, आणि माणसं शिकवतच नाही हो मराठीत, विभ्रमच सांगत नाहीत त्या भाषेचे, काय आपल्या आयुष्याशी जोडलेले आहेत ते, आणि ते आपलं काम आहे. पण हे म्हणजे नव्या पिढीशी अगदी लहान मुलांशी सुद्धा जोडून घेणं हो, ते आवश्यक आहे. आणि मुलांचं सगळ्यात माहिती का, माझे सगळे आता मित्र आहेत ना, त्यांच्या मुलांशी माझे फार जवळचे कॉन्टॅक्ट आहेत. एक तर आय कॅन स्पीक देअर लँग्वेज, दुसरं म्हणजे आय कॅन, आम्ही त्यांच्याशी काय हायफाय बोलतो असं नाही, नॉर्मल गप्पा मारतो, पण त्यांचं कॉन्टेम्पररी जग आपल्याला कळलं पाहिजे, ते मराठीत फार पटकन कळतं. विद्यार्थ्यांना काही सांगायचंय की बरीच त्याच्या मित्रांची मुलं जी आहेत त्यांना दीपक काका जास्त जवळचा आहे, विद्या काकू नाही, कारण त्यांचं कॉन्टॅक्ट दीपक काकाशी जास्त आहे. म्हणजे काही आता हल्लीच्या जमान्यात त्यांना जे काही शिकायचं असेल किंवा आणखीन काही प्रश्न असतील ते दीपक काकाला विचारलं की आपल्याला उत्तर मिळणार याची त्यांना गॅरंटी आहे, त्यामुळे ते क्लोज आहेत. आज तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ येत चाललंय, त्याचे बरे वाईट परिणाम आपण भोगतोय, अनुभवतोय. तर या सगळ्यामध्ये आपला देश जो आहे, जो मुळात आपल्याकडे आक्रमणं खूप झालेली आहेत आपल्या देशावरती, त्यातही आपली संस्कृती आणि हे सगळं टिकून राहिलं, हे संचित पुढच्या काळातही राहील 2000% राहील. सी काय आक्रमण बघा, 710चं पहिलं आक्रमण आहे, दाहिरसेन होता सिंधचा राजा, सिकंदराचं त्याच्या पूर्वीच आहे, इसवी सन पूर्व 320. ते आक्रमण शक होऊन सगळे येत होते, बाबर मुस्लिम आत्ता आले. पण आपल्याकडे काय झालं महाराष्ट्राचं, हे म्हणून सांगतो ना की ऊर्ज्वस्वल ज्याला म्हणतात, जे आतून येणारं असतं, ऊर्ज्वस्वल ऊर्जा म्हणतात ना, स्वतःतून येणारी, ती इतकी बळकट होती या सगळ्या साहित्याच्या मातीमुळे किंवा सगळ्या या, म्हणून शिवाजी फक्त महाराष्ट्रात होऊ शकले ना. याचं कारण ते आहे, या सगळ्या आक्रमणांना थोपवणारा एकमेव राजा झाल्याचं कारण महाराष्ट्रात, कारण ते ऊर्ज्वस्वल जी माती भुसभुशीत आहे. त्यामुळे या AI काही होत नाही टेक्नॉलॉजीने. जोपर्यंत आपले धागे मजबूत आहेत तोपर्यंत आपण तुटणार नाही. आणि मला असं वाटतं की कौटुंबिक आणि सामाजिक हे जे रिलेशनशिप आपली जर टिकली ना, त्याला मी फॅमिलिझम असा शब्द वापरतो, तो आता मी कॉइन करतोय, कॅपिटलिझम, कम्युनिझम, सोशलिझमच्या अगेन्स्ट फॅमिलिझम. की कनेक्ट, फॅमिली इज नॉट ओनली फॅमिली ना, नात परत मामे, आजे, आत्ते, सासरे, चुलत, मानलेले गोतावळे, हे आपण घट्ट धरून जेवढं ठेवू ना तेवढं कुठल्या आक्रमणाची काळजी करू नका. महापुरे लवाळे वाजते झाडे जाते ना, तसं घडणार ते, किती कुठले महापुरे आपण असं निघून जाऊ, कारण एकमेकाला धरून चाललोय आपण. ते धरणं जेव्हा तुटेल तेव्हा मग काही सांगता येत नाही. कारण काही प्रमाणात आपल्याकडेही असे बदल घडतायत की आता म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच, खूप मी माझं असा. तुम्हाला सांगतो, मुंबई हायकोर्टात म्हणजे मला माहिती जी दिली एकाने खरी खोटी माहित नाही, द डिव्होर्स केसेस हॅव टेकन ओव्हर रिअल इस्टेट केसेस इन सिव्हिल कोर्ट. आपल्याकडचं इंडिव्हिज्युअलचा स्वभाव हे कुठून आलाय मला माहित नाही, पण ते फार घातक आहे. मला असं वाटतं ती पोझिशन आपण क्रिएट केल्या पाहिजे, किंवा आपण प्रत्येकाने थोडा वेळ काढून ना, कुठलं कुटुंब चुकीच्या गोष्टींनी तुटणार नाही पाहिजे पाहिजे, ते पण कॉन्ट्रीब्युशन आहे हो. सगळेच व्यवसाय नसतात ना, काही आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी असतात, त्या केल्या पाहिजे. 2047 सालचा भारत, त्या भारतातलं महाराष्ट्र हे राज्य, याकडे तुम्ही फार आशेने पाहताय, त्याविषयी. 2047ला भारत आर्थिकदृष्ट्या जगातलं दुसऱ्या क्रमांकाचा देश असेल. बर, चीन मागे जाईल का अमेरिका हे मला आता सांगता येणार नाही, पण भारत, अमेरिका किंवा चीन जो काय एक नंबरला असेल, बहुतेक अमेरिकाच असेल एक नंबरला आणि चीन तिसऱ्या नंबरला जाईल. हे आज सगळ्यांना विचित्र वाटेल ऐकायला, पण ते घडण्याच्या शक्यता फार नजीकच्या काळात दिसतील, कारण चीन हा तुटेल आतून अशी परिस्थिती आहे. डिक्टेटरशिप असल्यामुळे त्याचं एक झाकण असतं ना भांड्यावरचं, त्याचं वाफ कोंडायची एक मर्यादा असते, झाकण उडतं आकाशात, ते चिंच व्हील. हे झालं अर्थकारण. समाज म्हणून सगळ्यात काळजी घ्यायला पाहिजे, आपण त्याच क्रमांकावर राहू. एकसंघ समाज म्हणून भारत पहिल्या क्रमांकावर राहावा पाहिजे अशी इच्छा आहे, पण त्याकरता खूप काळजी घ्यायला हवी. जे आपण मगाशी बोलत होतो, इंडिव्हिज्युअलिझम वाढलाय, लोकांना फॅमिलिझम तुटतोय, त्यामुळे आपण समाज म्हणून किती एकसंघ राहू माहित नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मी उदाहरण देतो की त्यांनी समाज एकसंघ केला, तसं नेतृत्व आपल्याला लागेल. आत्ता आहे ते तसं पुढे कंटिन्यू राहायला लागेल, किंवा तसं नेतृत्व लागेल जे समाजाला बांधून ठेवेल. मी तुमच्या माझ्या गरजा एकमेकावर अवलंबून असतील तर आपण एकत्र राहतो, तुमच्या माझ्या गरजा तुमच्या माझ्याशिवाय भागत असतील तर आपला संबंध राहत नाही. तर तशी व्यवस्था असली पाहिजे ज्यातनं परस्परावलंबित्व टिकून राहील.
आणि ती आवश्यक आहे. कारण एक लक्षात ठेवा, भारत जर एक संघ राहिला तरच जगाला काही आशा आहे. बघा तुम्ही 8 संस्कृती होत्या, ॲस्टेक, मेसोपोटियन, इजिप्शियन, ग्रीक, रोमन, सगळ्या संस्कृती, पर्शियन, हे सगळ्या संपल्या. फक्त एक भारतीय संस्कृती आहे. मायन पण संपली, सगळ्याच संपलं. या सगळ्या इतिहासात जमा झाल्या. आपण टिकून आहोत. त्याचं कारण जे आहे ती स्ट्रेंथ आहे आपल्याला, जग आपल्याकडे बघून शिकेल याची. महाराष्ट्राची प्लेसमेंट भारतात फार महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल. बापट म्हणले सेनापती बापट, ते खोटं नाही. आज आपला 15% GDPत वाटा, हे अर्थकारण झालं. आज सगळ्यात प्रगत संस्कृत राज्य महाराष्ट्र आहे. नाटक, नृत्य, संगीत होणारं जगातलं जे एकमेव राज्य भारतातलं महाराष्ट्र आहे. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात साधी राज्यनाट्य स्पर्धा घ्यावं, 145 नाटकं दरवर्षी होतात. असं एकही राज्य नाही. आपलं साहित्य निर्माण होणं असं एकही नाही. एवढ्या विषयातलं साहित्य निर्माण होतं. एवढी साहित्य परिषद असते. इथे काही संस्था आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत, काही स्ट्रक्चर आहे ज्यामुळे साहित्य टिकून राहतं. वाद होऊ द्या, वाद व्हायला पाहिजे, पण निर्मितीची क्षमता राहते. 4-4 कोटीची पुस्तकं विकली जातात, लोक वाचतात. असं कुठल्या राज्यात घडतं? मग असं तुम्ही इनोव्हेशन म्हणून घ्या. मुंबई, महाराष्ट्र, भारत अशी एक रेष ओढता येते. मुंबई टिकली तर महाराष्ट्र, महाराष्ट्र टिकला तर भारत. ही फॅक्ट आहे, उलट नाहीये. आणि हे ज्यांना कळतं त्यांची महाराष्ट्राबद्दलची दृष्टिकोन वेगळे असतात. महाराष्ट्र टिकला तरच देश टिकेल, ही फॅक्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्र टिकणं महत्वाचं आहे आणि महाराष्ट्र टिकेल असं मला वाटतं. कारण आता ना एक कूच बदलणं असतं ना, काही करेक्शन होतं. याला शेअर मार्केटमध्ये शब्द वापरतात करेक्शन. वैयक्तिक आयुष्यात कूच बदलणं असतं की आपण आपली झोप गाढ होते आणि परत तुटते आणि परत आपण कूच बदलतो, परत झोपतो. तर ती आता कूच बदलतोय आपण असं मला वाटतं. यानंतर विथ टेक्नॉलॉजी, विथ यंग पॉप्युलेशन मोस्ट इन इंडिया अँड महाराष्ट्र, सगळ्यात तरुण राज्य महाराष्ट्र आहे. सगळ्यात तरुण देश भारत आहे जगात, हे लक्षात ठेवा. एक डायमेन्शन आहे. तर ते सगळं टिकून राहण्याची, आता इंग्लंडमध्ये 64% लोक सोशल सिक्युरिटीवर आहे. मग त्यांचे पेन्शन देत सरकार चाललंय. सरकारचं उत्पन्न 0 आहे. 2-3 जिल्ह्या पलीकडे महाराष्ट्राच्या इंग्लंडचं कर्तृत्व नाही. तेवढे तरुण लोक नाहीत. तर जिथे तरुण आहे त्याला फक्त एक लागतं की शक्ती असते, तिला डायरेक्शन द्यायला लागतं ना, दिशा. म्हणजे आगपिटीने भात शिजेल का घर जळेल दोन्ही होऊ शकतं. ते जे भान आहे, भात शिजला पाहिजे, घर जळलं नाही पाहिजे. महाराष्ट्राचं नेतृत्व पाहिजे, सामाजिक नेतृत्व, राजकीय म्हणत नाही मी. याचं कारण असं आहे की ते राजकारण आपण इतकं मोठं करून ठेवलंय. निष्कारण समाज मोठा आहे, समाजकारण मोठं आहे. समाजात नेतृत्व पाहिजे तसं तर ते घडेल. नाही तर आपण इंडिव्हिज्युअलने आपण लक्ष देऊन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात 10 लोकांवर इन्फ्लुएन्स करतात, तुम्ही नेतृत्व आहे तुमच्याकडे, तुम्ही ते केलं पाहिजे. हे जर पोचलं तर, आणि महाराष्ट्र मी तुम्हाला 2000% सांगतो, देशातल्या जवळपास GDPच्या 20 ते 25% GDP महाराष्ट्र 47 साली असेल. अच्छा. पण आज एकूण बाजार पाहता म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था किंवा तिथल्या काही राजकीय घोषणा असतील, त्याचा परिणाम इथल्या बाजारावरती होतोय. होणार ना. पण तरी आपण ग्लोबलाइज फार कनेक्टेड नाही. डोंट वरी मच. आपल्या या दलाल स्ट्रीटवर जे शेअर बाजार चालतो यात किती टक्के लोक इन्व्हेस्ट करतात? 11%. त्यांचं रेग्युलर उत्पन्न आहे. समजा रेग्युलर उत्पन्न 60 कोटी लोकांचं आहे. 11×6 किती कोटी झाले? 8 कोटी लोक 140 कोटीमध्ये शेअर बाजारात इन्व्हेस्ट करतात. याच्यावर काय अवलंबून आहे? आपण ही भीतीच बाळगायचं कारण नाही. बुडबुड आहेत ते. मग तसंच झालं ना. पण आज कसं आहे, म्हणजे अज्ञानामुळे असेल की परसेप्शन तसं आहे. पण मला सांगा, माझ्या सगळ्यात महाराष्ट्रात महत्वाचा शेतकरी आहे. सगळ्यात महत्वाची ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आत्मनिर्भर आपण करतो ते फार महत्वाचं आहे. ते आपल्याला परत बलिष्ठ होण्याकडे घेऊन जाईल. आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे डोंट वरी अबाउट, हे बबल आहेत. अजून तुम्ही ग्रामीण भागात जा. मी चोपड्याला गेलो होतो, मी अमळनेर, मी तिथल्या मुलांकडे बघताना मला इतकी आशा वाटते. काय ब्रिलियन्स आहे, काय पोरांकडे समज आहे, काय शहाणपण आहे. आणि शहाणपण पाहिजे बरं का. महाराष्ट्र फक्त शहाणपणा करता ओळखला तर बुद्धिमत्ता हे महत्वाचं नाही, तो बाय प्रॉडक्ट आहे शहाणपणाचा. शहाणपण पाहिजे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्र शहाणपणात अजूनही अग्रेसर आहे. आपण महाराष्ट्र राज्य म्हणून, संस्कृती म्हणून, समाज म्हणून, इकॉनॉमी म्हणून, सामाजिक धारणा म्हणून, शैक्षणिक बलिष्ठान म्हणून आपण 1 नंबरलाच आहोत देशात आणि राहूच. 2047ला भारत जेव्हा 100 वर्ष पूर्ण करेल, मी तर असेनच तेव्हा, मी नॅचरलच असेल, काही फार वर्ष नाहीत. हल्ली किती 23 वर्ष आहेत फक्त. अजून 2-4 आमच्या ट्रिप पण होईल तोपर्यंत. तर हे असेलच. त्यामुळे तेव्हा आपण परत बोलून, तुम्ही असाल, आपण परत तेव्हा येईन. मी तुम्हाला तेव्हा आज सांगतो, तेव्हा महाराष्ट्र देशात 1 नंबरलाच असेल. 20%च्या वर भाग असेल. महाराष्ट्र हे ज्ञान कॅपिटल असेल भारताचं, आणि भारत जगाचं ज्ञान कॅपिटल असेल. भारताकडे जगाला देण्याकरता फक्त ज्ञान आहे. त्यामुळे बुडबुडे येतील जातील, यांचे विचार करू नका. खूपच छान. विद्याताई, अगदी जाता जाता कलेचा वाटा ह्या सगळ्या मराठी संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृतीच्या प्रचार प्रसारात तुम्ही कोणत्या अंगाने पाहता, जाणून घ्यायला आवडेल.
कलेचं महत्त्व खूप आहे आणि महाराष्ट्रात कला खूपच छान पद्धतीने साकार होते सगळ्या ठिकाणी. माझ्या दृष्टीने कला ही माझ्यासाठी ना आई आहे. कारण कलेशिवाय ह्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मी जेव्हा अमेरिकेतून परत आले तेव्हा माझं हेच ध्येय होतं की नाही, मला परत एकदा माझ्या फील्डमध्ये माझ्या कलेसाठी काहीतरी करायला मिळावं. त्यामुळे मी आले आणि महाराष्ट्रात ही खरंच ओतप्रोत भरलेली आहे. अगदी प्रत्येक नाट्य, नृत्य, अभिनय सगळ्याच बाबतीत, इव्हन सगळ्या कला, शिल्पकला, चित्रकला. त्यामुळे महाराष्ट्र नंबर 1 आहे. पुन्हा एकदा दीपकजींना, मला मगाशी जे तुम्ही शब्द वापरलात फॅमिलिझम, तर हे पुन्हा आपल्यामध्ये रुजवण्यासाठी किंवा अधिक बळकट व्हावं यासाठी काय प्रयत्न व्हायला हवे? मी खरं सांगू का, आपण प्रत्येक जे दर महिन्यात जे सण येतात ना, त्याचं आंग्ल भाषेमध्ये एज्युकेशन करण्याची गरज आहे लोकांना. जी इंग्लिश मिडियममध्ये मुलं शिकतात तिथपासून. शाळा हे बेसिक आहे, तिथे जे रुजेल ते पुढे उगवेल. पण मुलांपर्यंत का बरं आपण चैत्रगौर करतो? चैत्रगौरीचं काय असतं, फाल्गुनाचं काय महत्व आहे, होळी येते म्हणजे काय होतं, त्यावेळेला आपले सगळे सण कुठल्या निसर्ग चक्राशी जोडलेले आहेत. दिवाळी का बरं त्या वेळेला तिथे येते, ती दिवाळी का बरं जून मध्ये दिवाळी का नसते? याचं एक निसर्ग चक्राशी, कृषी संस्कृतीशी एक जोडलेलं आहे. ते परत इथं शिकवायची गरज आहे. अहो, अशा विषयावर काहीतरी फालतू लेवलचे सेमिनार करणाऱ्या परदेशी इतक्या संस्था आहेत परदेशात, त्या हार्वेस्टवर काहीतरी सेमिनार भरवतात. अहो, आमच्याकडे हार्वेस्ट म्हणजे मला हेच कळत नाही की आपल्याकडे बौद्धिक दारिद्र्य पण कुठून आलंय. हे मेंटल पॉवर्टी लाईन म्हणतो मी. अशी काय लोक का सांगता येत नाही आपल्याला? काय त्यात आपल्या आत्मवंचना वाटायचं कारण आहे का? माझ्या बैलपोळा हा महत्वाचा मला वाटत नाही. मी काहीतरी घेतो ते दिलं पण पाहिजे ना. सगळं लोकांना झाडाची फळं मी खायची का, मी झाड लावायचं नाही. तर ते त्याच्याकरता आपण काहीतरी खरंच केलं पाहिजे. आणि फॅमिलिझम हा त्याचा एक भाग आहे ना, की ते जेवढे जोडलेले राहू ना तेवढे येत राहू. म्हणजे साधं आपण केलं ना, ते काश्मीरची मुलं येतात इकडे आणि आपण इकडे आपल्या कुटुंबात राहतात. असं तो सरहदचा आमचा पुण्याचा मित्र करतो ती गोष्ट. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं असं होईल का हो? मुंबईतल्या मला सगळ्या शाळांमधली इंग्लिश मिडियमच्या मुलं जर उद्या विदर्भात जातील, मुंबईच्या सगळ्या शाळातली, मुंबई पुण्यातल्या इंग्लिश मिडियम शाळातली मुलं विदर्भात जातील, धान बघतील कसं तयार होतं, खानदेशात जातील, सातपुड्यावर जमणाऱ्या वनस्पतींचा काही करतील, जे अनौषधी आहेत त्याचा काही अभ्यास करून, डाटाबेस करून त्याच्यावर काम करतील. आपल्या आवडीने ती मुलं करतील. पण शिक्षण क्रमात काय घालता येईल का? आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे शक्य आहे की त्यांना एवढंच मरीन समजावून देणं, त्यांना आपल्या ग्रामीण जीवन समजावून देणं. साधं नांगराची तुम्ही जी रचना आहे ती बघा कशी येते. म्हणजे हे सगळं इंजिनिअरिंग आहे ना. बरोबर. बरं, हे कुठलंही कुठलं अमुक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ढमक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं काही नाहीये. हे त्या माणसांनी केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यात शिकलेलं आहे. म्हणजे लोखंड तापवलं की प्रसरण पावतात, धाव तयार करून बैलगाडीत चाकाला बसवतात, ते गरम असतं तेव्हा बसवतात, नंतर पाणी ओततात की ते आग कुंजून पाहून फिट बसतं. हे ज्ञान परंपरेने येतं ना. आणि सायन्स नाही आपल्याकडे, असं नाही हो. या काही भंपक विचारवंतांनी हे सगळं केलं की आमच्याकडे इंग्रजांनी सगळ्या सोयी आणल्या. हे चुकीचं आहे. आम्ही काही जगत नव्हतो काय? 7-8 वर्ष, 1000 वर्ष एक देश जगतो तो काय सगळ्या सुधारणा आल्यावर जगायला लागला? तोपर्यंत काय सरपटत होता? मग का बांधलं आम्ही मोहेंजोदडो हरप्पा? का सूर्यमंदिर उभं राहिलं? मग का लेणी उभी राहिली? लेण्याचे रंग किती साल? आपल्याला एक अजिंठा वेरूळ हा विषय, तर मला असं वाटतं की प्रत्येक शाळेने, अहो सगळ्यात जुनी लेणी आहेत, रंगत इसवी सन 700-800 मधली लेणी आहेत. बरं, किती लेणी अजिंठ्याची? 27. किती वर्ष बांधत होते, रंगवर होते? 84. किती पिढ्या झाल्या? 6. खरंच 6 पिढ्या, 7 पिढ्या जर लेणी कोरतायत, त्याने पुढच्या पिढीला कसं ज्ञान दिलं असेल की मी काय बांधतोय माझ्या पिढीत, तुला काय करायचंय? 84 वर्ष एकच माणूस काही खणत नाही ना. त्याचं काय ट्रान्सफॉर्मेशन असेल? त्याचे रंग अजून कसे उडत नाहीत? 1200 वर्ष. तिसऱ्या धुण्यात तुमचे कपड्यांचे रंग बदलतात. काय म्हणजे आपण ही प्रगती आहे का काय अधोगती? मला कधी कळतच नाही. पूर्वी जास्त परमनंट होतो आपण, आता आपण टेम्पररी झालोय. फॅमिलिझम पाशी जे आहे त्याची जाणीव पुन्हा करून देणं म्हणजे फॅमिलिझम आहे. मग मी जुळलेला असतो ना. खूप छान. म्हणजे अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने त्यांनी हे आता समजावून सांगितलंय. अगदी. आगामी काळात, भविष्यात आम्हाला दोघांकडनं म्हणजे सरांकडनं लेखनातनं आणि मॅडमकडनं अभिनय क्षेत्रामधनं काय पाहायला वाचायला मिळणार आहे? माझा प्रयत्न आहे एखादी वेब सिरीज करण्याचं, कारण माझं ते एक स्वप्न आहे. अजून मी एकही केलेली नाही. मराठी सिरियल्स आणि नाटक, सिनेमा खूप केलेत, पण वेब सिरीज मध्ये बघाल असं वाटतं. अरे बाबा. लिखाण मी सांगितलंच. घातसूत्र 2 आत्ता यावर्षी लालसूत्र येईल. 1.5 वर्षाने घातसूत्र 2 जे भारतावर येईल ते येईल. नंतर मातसूत्र येईल.
साहित्यिक उपक्रम मध्ये आता असं आहे की आत्ताच ते माझं एक पुस्तक अंतःसूत्र म्हणून कदाचित यावर्षी येईल, जे माझे सगळे ललित लेख आहेत ते त्यामध्ये येतील. ललित लिखाण खूप केलंय मी, पण ते लेखाच्या स्वरूपात आहे, ते पुस्तकात येईल. जी.ए. ग्रेस म्हणजे आपल्या मराठी सारस्वतावर मला, जसं मगाशी मी अनेक विषय बोललो, जी आणि चेकॉवांवर लिहिलं, जसं मला ग्रेस आणि रिल्केवर लिहायचं आहे, जसं खानोलकर आणि बायरन, म्हणजे हे सगळे कम्पेअर करायचे, लिखाण करायचं आहे, ते करायचंच आहे. ते लिखाण आहे पण त्याचं पुस्तक करता आलं तर उत्तम आहे. आता ग्रेसच्या 25 कवितांचं निरूपण मी केलं मध्ये, ते निरूपण त्याचं एक पुस्तक याचं चाललंय. लिखाणाचं खूप, कारण मला असं वाटतं की आता मी चॅनल सुरू केलं एक माझं मर्मसूत्र म्हणून, कारण परत ते श्रुतीकडे गेलो ना आपण. बघा आता लोक ऐकतात जास्त, बघतात कमी. त्याचा काय उपयोग करून घेता येईल, त्याचं नाव मर्मसूत्र ठेवायचं कारण असं आहे की मर्म सांगावं प्रत्येक गोष्टीचं, क्रक्स ज्याला म्हणतात तेवढं सांगू आपण. कुठलीही विषय घ्या, त्यात अर्थकारण येईल, त्यात सगळंच येईल. त्याच्यात मी सोप्या समजावून सांगणं की हे म्हणजे असं, जे मला कळलंय. मी काही ज्ञानी असं नाही, पण माझ्या पद्धतीने मला काम केलंच पाहिजे. अमुक एक ज्ञानी म्हणून नुसतं बसून राहण्यात काहीच मतलब नाही. ते करत राहीन, ते आपलं परमेश्वराची इच्छा आहे. 100च्या वर जगायचं आहे, जगेन. आणि या जोडीलाच मॅमनी जशी मगाशी इच्छा व्यक्त केली कवितांचं पुस्तक सरांच्या येणं, तर कवी म्हणूनही ती ओळख आम्हाला पाहायला वाचायला आवडेल. आणि या सगळ्या उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा मनापासून. आणि आज तुम्ही इथे आलात दोघंही, आणि तुमचे विचार आमच्यापर्यंत मुख्यतः पोहोचले. धन्यवाद. 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 श्रोतेहो, महाराष्ट्र दिनविशेष विद्या आणि दीपक करंजीकर यांची रश्मी वारंग आणि नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने, आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.